मित्रांनो, काही कामानिमित्त मी शिरूरला आलो होतो. माझं सगळं शिक्षण इथं झालंय 12वी पर्यंत, 5वी ते 12वी. तर एका गोष्टीची आठवण आली की बाबा काय झालं होतं, आम्ही इयत्ता 4थी म्हणजे 1ली ते 4थीपर्यंत झेडपी स्कूलमध्ये शिकलो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गेवस्ती. आम्ही तिथून पुढं पहिल्यांदाच आम्ही इथं शिरूरला आलो. तालुक्याच्या ठिकाणी एक मस्त फेमस शाळा आहे, विद्याधाम प्रशाला शिरूर. तर तिथं 5वीला ॲडमिशन घेतलं. तिथं आल्यावर कळलं की बाबा आपल्या आजूबाजूची मुलं एकदम हायफाय भारी आहेत, कारण ते आले होते नगरपालिका शाळेतून. तर असा विषय होता. मग त्यांचं काय बाबा अकॅडमिक्स, मग ते नाटक वगैरे बसवायचे, ते आमच्यासाठी सगळं नवीन होतं. झेडपीमध्ये काय आम्ही शिकायचो, भात खायचो म्हणजे एवढं काही नसतं. नगरपालिका शाळेत थोडंसं ॲडव्हान्स असतं. मग तिथं आल्यावर असं वाटलं यार आपण कुठे आलो आहे. नंतर बाबा झालं, मराठी मीडियम सुरू झालं, 10वी झाली. मग म्हटलं की बाबा सायन्सला ॲडमिशन घ्यायचं. आता तिथंच घेतलं, विद्याधाम ज्युनियर कॉलेज सायन्समधून ॲडमिशन झालं. आणि त्यावेळेस कसं होतं की ते विद्याधामचे मुलं असल्यामुळं ते मेरिट थोडंसं लो ठेवायचे, तिथल्या मुलांसाठी, बाहेरच्यांसाठी थोडं हाय ठेवायचे. आणि ॲडमिशन घेतलं बाबा 11वीला. मग ते 11वीला गेल्यावर सगळं इंग्लिशमधून. आता ह्या बाकीच्या मुलांना तर मग इंग्लिश मिडियम सेमी असल्यामुळं येत होतं बऱ्यापैकी. आणि मग आम्हाला थोडा स्ट्रगल करावा लागला 11वीला.